हे काय मस्त आहे का बघ बरं. गाणारी मासे कॉलनी. गाणारी कॉलनी. डॉली डॉल्फिन एकदा फिरत फिरत व्हेल माशांच्या कॉलनीत गेला. कोण? डॉली डॉल्फिन. डॉल्फिन मासा, डॉली नावाचा डॉल्फिन मासा. कुठे पण? समुद्रात. कुठे? हे बघ हा हा का बरं नाहीये? हाच इकडे दाखवलंय. इथं ते दुसऱ्या ह्याच्याबद्दल सांगतायत की सुरुवात आता इथून आहे. आणि व्हेल माशांच्या कॉलनी. व्हेल माशांची कॉलनी म्हणजे जिथं खूप सारे व्हेल्स असतात, मग त्यांना व्हेल माशांची कॉलनी म्हटले त्यांनी. मग हा तिथे गेलेला असतो डॉली डॉल्फिन एकदा. कोण हा? हा फिरत फिरत कुठे गेलेला असतो? व्हेल माशांच्या कॉलनीत. हे व्हेल आहेत सगळे ब्ल्यूवाले, आणि हा ग्रे आणि व्हाईटवाला डॉल्फिन आहे. म्हणजे असा वर जातो, असं पाण्यात येतो तुला आणि हा खाऊन घेतो. हा कोणाला खाऊन घेतो ना? बघू आता वाचल्यावर. छोट्या माशांना. तिला गाण्याचा आवाज येत होता. ती होती का? डॉली नाव आहे ना तिचं, मग ती होती. तिने पाहिलं तर एक व्हेल आई तिच्या पिल्लाला जोजवत होती. झोपत होती. झोपत होती. हे बघ दिसलं? हे बघ छोटंसं पिल्लू कसं त्याने तिच्या ह्याच्या खाली आहे. मस्त. व्हेल मावशी, तू गाणं म्हणतेस का? डॉलीने विचारलं. हो, गाणं म्हणून मी बाळाला झोपवतीये. मस्त आहे. थोडा वेळ गाणं ऐकून डॉली पुढे निघाली. 4-5 व्हेल एकत्र येऊन जोरजोरात ओरडत होते. तुम्ही काय म्हणताय? हे का ते? हे बघ, हे 4-5 व्हेल पण एकत्र. तू एवढं मोठं का बरं नाही सांगते? सगळं सांगते बाळा मी. इथपर्यंत आलो ना आपण. ते पण वाचणार आहेत हे झाल्यावर. हे वाचलं तर पुढचं कळेल ना. असं डायरेक्ट उड्या मारत वाचलं तर काय कळेल का? तुम्ही काय म्हणताय ती विचारते मग डॉली सगळ्यांना. ते जोरजोरात म्हणत असतात. हे आमचं शिकारीचं गाणं आहे. शिकारीला निघताना आम्ही हे गाणं म्हणतो. हे गाणं समुद्रात दूरवर जातं. ही मुलगी होती, आता हे मुलं आहेत ना? आसपासच्या माशांच्या गटावर जाऊन आदळतं आणि पुन्हा परत येतं. त्यावरून आम्हाला छोट्या माशांचा पत्ता कळतो. बघ, खातात हे छोट्या मासे. बरोबर. बोलला होता मी. बरोबर. आणि आम्ही जाऊन त्यांची शिकार करतो. शिकारीचं गाणं भारी आहे, डॉली म्हणाली. तितक्यात डॉलीला अजून एक गाणं ऐकू आलं. तिने जाऊन पाहिलं तर एक व्हेल मोठ्या आवाजात गात होती. गाणं संपल्यावर तिने हुश्श केलं. काय झालं काकू, तुम्ही अशा का ओरडत होता? अगं, माझा मुलगा बुडालेल्या जहाजाजवळ गेलाय. तिथे किलर व्हेल आहे. मी त्या गाण्यातून निरोप पाठवला. जहाजाजवळ जाऊ नकोस, ताबडतोब परत ये. त्यानं गाणं ऐकलंय. कोणता व्हेल आहे? किलर व्हेल म्हणजे जो मारतो मित्रांनो दुसऱ्या व्हेलला सुद्धा, साध्या व्हेल्सला. कसा खात असेल पकडून. पुढे आहे का? आहे करू ना. हे कोणी केलं? तूच केलं. केव्हा? एवढी गोष्ट संपू आपण आधी, मग बघू. त्याने गाणं ऐकलं, आता परत येतोय. तुमचं गाणं इतक्या दूरवर पोहोचू शकतं? डॉलीनं विचारलं. हो, आमचं गाणं 500 किलोमीटरपर्यंत ऐकू जातं. 500 किलोमीटर म्हणजे माहिती आहे का तुला किती? इथून गुरुकुलपेक्षा पण अजून बरंच पुढे. अजून तिथून पुढे 150 किलोमीटर. अजून गुरुकुलपेक्षा तिथून अजून 100 किलोमीटर जास्त. इतक्या लांब ऐकू जातं, विचार कर. वा, तुमची तर गाणारी कॉलनी आहे. तितक्यात डॉलीच्या काहीतरी लक्षात आलं. काकू, तुम्ही गाण्यातून माझ्या आईला निरोप पाठवाल का? तिला सांगा मी निघाली आहे इथून. थोड्याच वेळात घरी येते. मला भूक लागली आहे. खाऊ तयार ठेव. हो, सांगते की. व्हेल काकू गायला लागल्या.
डॉली सुद्धा गुणगुणत घराच्या दिशेने निघाली. ला 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 ला.